नमस्कार, आपण पाहतात दक्ष टाइम्स 24 लाईव्ह. आजच्या विशेष बातमीपत्रात आपण पाहणार आहोत उघड्यावर लघुशंकेला गेलेल्या वृद्ध महिलेचे दागिने लंपास. श्रीगोंदा एसटी स्टँड वरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. श्रीगोंदा येथील एसटी स्टँड परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी प्रवाशांची आणि विशेष करून विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. मात्र शौचालयाचा वापर न करता काही महिला उघड्यावर जात असल्यानं याचाच फायदा घेत दबा धरून बसलेले चोर सक्रिय झाले आहेत. अशाच एका घटनेत उघड्यावर गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील मौल्यवान दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. अशा प्रकारच्या घटना या परिसरात वारंवार घडत असल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्तनीश नगदी तुम्ही कुठून कुठे चाललात? पैसे गावून कोळगावला चालले बरं, काय घडलं? आणि मी बाथरूमला गेले आहो इष्टीतून उतरल्यावर मी उघड्यावर गेले का कुठे गेले? नाही उघड्यावर गेलो आणि मी उभा राहतात तर चुकून कोण दिसते ना आलं पुढे घेऊन आराडले तर गावलंच नाही ती पळायला तिकडे आहो. कोण होतं? पोरग होतं पिवळ्या शर्ट टी शर्ट होतं बघा. किती तोळ्याचं होतं? असं एक देत आता मला नाही सांगता येत. काय होतं नेमकं? की बा मोठं डोरला नसतं का 3 ग्रॅमचं होतं आणि त्याला 5 पोत होती 3 पदरी. आता तुम्हाला काय माहिती मिळाली? तुम्हाला काय परत मिळेल काय? आता अजून माहिती काहीच नाही मिळाली. पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेला तुम्ही? गेलते काय म्हणले पोलीस? मी काय इथं आले ते आले का? हा म्हणजे तुमची जागा दाखवा म्हणलं हो का इथं जागा आहे. दरम्यान श्रीगोंदा आगार आणि पोलीस प्रशासनाकडून महिलांनी उघड्यावर न जाता शौचालयाचाच वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र सतत घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी जोरदार मागणी आता प्रवाशांकडून होत नाही. लोकप्रतिनिधी आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. दक्ष टाइम्स 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.